नाल्यामध्ये तुम्ही घाण सोडता, आम्हाला जाम त्रास होतोय. आता आमच्या पागा बी तुटतात, तुहऱ्या बी जातात. कोण तेव्हा विचार करणार? आम्हाला जाम त्रास होतोय. काय आम्हाला नाल्यामध्ये कचरा येतो जाम, तर आमच्या वड्या जातात वावर. हे त्रास आम्हाला आहे, म्हणजे काय नाही. अरे ये बोलते बघ, ये भगवान तू काय बोलते, ये काय बोलते बघ. तुम्हाला काय त्रास आहे, नाला साफसफाई तुम्ही काय सांगतोय? पण या डिपडी रोडला जे नाले आहेत, 500 नाले आहेत, हे समुद्रामध्ये सोडलेले आहेत नाले. त्या नाल्यामध्ये एवढा कचरा जमा झालाय की आम्हाला जीवन जगणं मुश्किल केलेलं आहे. त्या नाल्यावर एक तर जाळी लावा, कचरे थांबवा. तुम्ही नाही साफ केलं तरी हरकत नाही आम्हाला, पण तो कचरा थांबला पाहिजे, जेणेकरून आम्हाला मासेमारी करून आमचं पोट भरता येईल. कचरा त्रास म्हणजे होडी जागेवर थांबत नाही, किंवा जाळी पण नाही जागेवर थांबत, सगळं वाहून जाते कचऱ्याबरोबर. तर कचराच थांबवा ना तुम्ही. पावसाला किती पाणी पडते, आम्हाला पावसाचा त्रास नाही, कचऱ्याचा त्रास आहे. जो नाल्यातून सोडल्यानंतर प्रथम तो पहिला आमच्या छोट्या छोट्या होडीवर जाते. त्यामुळे त्या होडीवर चालल्यानंतर त्या होड्या अक्षरशः वाहून जातात. 1 ते 2 किलोमीटर आतमध्ये जवळ जातात, त्या होड्या सकटच जातात. आता तो कचरा एकदम काय आतमध्ये जात नाही. तो पाणी भरायच्या टायमाला पुन्हा वरती येतो, मोठी टायमाला पुन्हा खाली जातो. तो कचरा आम्हाला एकदम आमचा दुश्मन ठरलेला आहे. तो कचरा आम्हाला विल्हेवाट लावून, आमची समस्या फक्त तीच आहे की त्या कचऱ्याचा विल्हेवाट लागली पाहिजे. तो समुद्रामध्ये गेलाच नाही पाहिजे. तो कचरा अक्षरशः बोटीचा सुटलं त्याच्यानंतर आमच्या जाळीत जातो. जाळीत गेल्यानंतर तोच आम्ही तो अक्षरशः हाताने किती काढणार, त्यानेच त्या कचरा आम्ही हाताने किती काढणार. अक्षरशः कचऱ्याने आमच्या जाळ्या पण फाटल्या जातात. त्याची ते भरपाई तर करून आम्ही तर मागत पण नाही, पण ते जी जाळ्या फाटतात त्याच्या जे करण्याची जी क्षमता आमच्यात जरा कमी होत चालली. आता आमचं वय झालंय, त्यामुळे आम्हाला त्याचा परिणाम भरपूर होतात. मुख्य कारण म्हणजे फक्त कचरा. तो कचरा वरती खाली तो नाहीनाट होत नाही. त्याच्या एकत्र गाळ जमा करून भले मोठे डोंगर तयार झालेत, आणि ते डोंगर आमच्या जाळीमध्ये जाऊन अक्षरशः जाळीची विल्हेवाट लागली जाते. आमचा प्रश्न मेन आहे की हा कचरा आमचा जमिनीवर कुठेतरी एकत्र करून तो गोळा केला पाहिजे. तो समुद्रात न सोडता त्याची अक्षरशः विल्हेवाट लागली पाहिजे. हीच आमची आम्ही आता माननीय अनिल देसाई सरांना हेच आम्ही निवेदन करणार आहे की याचा काहीतरी पाठपुरावा करावा. बस आमची एवढी समस्या आहे. आमच्या माहुलच्या जो नाला आहे, त्या नाल्यामध्ये जवळजवळ मुंबईचे जवळजवळ 7 नाले एकत्र करून आमच्या एकाच नाल्यामध्ये सर्व दूषित पाणी एकत्र वाहलं जाते. आणि तो जो 7 नाल्याचा जो कचरा आहे, अक्षरशः पुरी मुंबई त्या माहुलच्याच नाल्यामधून कचरा येतोय. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचाच आमचा मेन हेतू आहे. आणि दुसरा मुद्दा काय, कचरा काढला जातो फक्त 1 महिना फक्त, पण 12 महिने त्याचं काय होतं कोणी त्याच्यावर लक्ष कोण देत नाही. तो काढला जातोय, एका महिन्यात काढून किती काढला जाईल ते फक्त काढून दाखवलं जाते. पण अक्षरशः जर परिस्थिती बघितली तर तुम्ही जर सत्य परिस्थिती बघायची असेल तर तुम्ही माहुल जेटीला या आणि कधी पण भेट द्या. आम्ही त्याला पाठपुरावा करायला तयार आहोत. अक्षरशः एकदम आमचे जीवन हालाकीचे झालेत. एवढंच आमचं म्हणणं आहे की कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही जमिनीवरच लावा, तो कचरा समुद्रामध्ये गेला नाही पाहिजे, एवढीच आमची समस्या आहे. अनिल देसाई येणार आहेत, पण आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे की जो इथं कचरा नाल्यामध्ये येतो, तो नाल्यातला कचरा इथं कुठं डम्पिंग करावा, समुद्रात न जाता त्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, एवढेच आम्हाला देसाईंना सांगण्याचा प्रयत्न करू आम्ही.
माऊल माचीमार आता फक्त पावसाळ्यात कचरा काढला लवकर असं जर 4 महिने काय वर्षात 4 वेळा तरी कचरा काढला पाहिजे. समुद्रामध्ये एवढा जो कचरा जातोय ना, आमची एकदम परिस्थिती एकदम बिकट झाली. पहिला तो कचरा आमच्या बोटीवर आणला जातो, त्याच्यानंतर समुद्रात गेल्यानंतर आमच्या जालेवर आणला जातो आणि तोच कचरा पुन्हा वरती येतो. कचरा काही नाहीनाट होत नाही. आमच्या समाजात एवढंच तर कचऱ्याची विल्हेवाटच वरतीच लागली पाहिजे. त्याच्यामुळे सांडपाणी झाल्यानंतर आमच्या आता ना सध्या किनाऱ्याची जी छोटी छोटी मासे आहेत त्यांच्या पूर्ण नामनेश संपलेला आहे आणि आम्ही किनाऱ्याजवळ मासेमारी करणारे तर आमचं साफ करतात. तसंच अजून 4 महिने साफ केले ना आणि 7 नाले आहेत आमच्या ज्या नाल्याला मेन भेटतात ना, 7 नाले 7 नाल्याचे जे डोळे घाण मुंबईची पूर्ण माऊललाच भेटली जाते. तर ती माऊलला जी भेटणारी एका याच्यात नाही साफ होत. त्यासाठी काहीतरी विल्हेवाट लावताना 2-3 वेळा तरी ते कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे. प्रवीण खाली घे. प्रवीण माईक काय बरोबर. प्रवीण ह्याला साहेब आपण 4-5 वेळा व्हिजिट केली, नगरसेवक स्वतः फॉलोअप घेतला, पण एक कॉन्ट्रॅक्टर आदला बदलीमध्ये 15-20 दिवस असेच निघून गेले मे महिन्याचे. आज त्या कॉन्ट्रॅक्टरला बदली करतो. पण त्यांचं लगेच माऊलची लोक आले त्यांचा कोळी समाज हा विषय एकदम एक ठिकाणी असाच हा पुढे नाला जो गेला आहे तिथं ते कचरा अजून एक ठिकाणी थांबला जातो. आता हे फक्त तुम्ही इथं दाखवले मिशीन, तशीच मिशीन तिथं लावलं तो पण कचरा तिथून आतला एका वर्षात काढून काही एक टायमाला काढून सिरियसली 1 मिनिट फक्त यांना एक काय ते प्रॉमिस करा. 1 मिनिट यांचं म्हणणं काय यांना पावसाळ्यापुरतं जे तुम्ही करता त्याने काहीच होत नाही. यांच्या मासेमारीच्या ज्या काही उद्योग त्यांची जीविका उपजीविका परिणाम होतो. त्यांना काहीच हे करता येत नाही, कारण हे वर्षात ना हे जे असं करताय ना ते सदैव शास्त्र वर्षात 3 ते 4 वेळा अशा प्रकारचं क्लिनिंगचं हे ठेवा. जिथे त्या नाल्यात त्या खाडीमध्ये ज्या तिथे याची उपजीविका तिथे संपूर्ण येऊन त्या सगळं फ्लोटिंग आणि हे पडलेलं असतं. तेच आहे, तिथे नेट लावली पाहिजे दोन्ही नाळ्यांना. बीपीसीएल मागे नेट जाळी लावून देत होते, पण माझगाव डॉगवाल्यांनी तेव्हा मनाई केली, म्हणजे परमिशन दिली नाही. ते माझगाव डॉगवाल्यांशी बोलून एकदा परमिशन घेऊन ते जाळी लावल्याने कचरा जाणार नाही पुढे समुद्रात नाही जाणार. पण येतं चला पांडेजी काय घ्यायचं कुर्ल्यावरून संपूर्ण तो नाला आहे. 1 मिनिट साहेब पण आले. साहेब हे माऊलचे ग्रामस्थ आहेत सर्व व्यवसाय करतात. हो
त्या SBDच्या संदर्भामध्ये त्या लगेच म्हणाले की ताबडतोब आपण चर्चा करू. तिथलं इथे भयानक परिस्थिती आहे आणि अधिकारी वर्ग सगळं सक्षमतेने काम करत असताना कोणाला तुमचं देत नाही. सर क्या कहेंगे आपका नाला की साफ सफाई को देखने के लिए हर साल का ये हो गया है कि बस जब बारिश आएगी उसके बाद 1 महीना पहले साफ सफाई होगी, उसके बाद फिर पूरे 11 महीना कोई साफ सफाई करने और कोई देखने भी नहीं आते. क्या कहेंगे सर? 1 महीना पहले नहीं कह सकते. मुंबई महानगर पालिका के जो अधिकारी है अच्छे सक्षमते से जैसे उनको आदेश हेड ऑफिस से पारित होता है हर वार्ड में, वो लोग अपने अपने हिसाब से यहाँ पे नाले, छोटे नाले हो बड़े नाले हो, आज हम सब पूरा देख के यहाँ पे आए सर्वे कर रहे हैं. और ये यहाँ पे बड़े नाले का भी जो भी समस्याएं हैं, कभी कभी क्या रहता है जिस एजेंसी को काम दिया जाता है वो एजेंसी काम ले लेती है लेकिन बेपरवाही रखती है, उसमें ध्यान ठीक से दे नहीं सकते. उनके पास मैन पावर हो नहीं हो, उनके पास वो सामग्री हो नहीं हो, और वहाँ पे वो काम रखड़ जाता है. वो रखड़ जाने से बारिश जैसे हो जाती है, मुंबई में बरसात जिस तरह से होती है आप लोगों को पता है, तो घनी बारिश हो गई तो पूरा का पूरा मुंबई जाम हो जाता है. तो ये ना हो इसलिए हम लोग सतर्कता रखते हुए यहाँ पे ये देखने के लिए आते हैं कि भाई लोगों के बरसात के टाइम पे बारिश गिरने के बाद में असुविधा ना हो, घर में पानी आना, रास्ते में पानी जाम होना, यातायात में विलम्ब होना, सब पूरी की पूरी मुंबई टप हो जाती है. उसके लिए ये ना हो, इसके लिए ये काम कर रहे हैं. तो BMC के अधिकारी, यहाँ पे जो एजेंसी के काम करने वाले लोग और यहाँ हमारे जो नगर सेवक वगैरह हैं, जैसे अभी अनिल पाटनकर जी की पत्नी हमारे विभाग प्रमुख है, हमारे माजी, हमारे पूर्व विधायक है प्रकाश पात्र, हम स्वयं भी आके ये करना हमारा कर्तव्य समझते हैं. लोगों के प्रति ये जो सेवा है ये लोगों का हक है, ये लोगों को मिलनी चाहिए मुंबई के लोगों को, क्योंकि हर मुंबई का रहने वाला शख्स किसी न किसी जरिए से टैक्स देता है और उसके बदले में उसको ये सुविधा मिलनी चाहिए जो BMC का दायित्व है. और हम सबका भी एक दायित्व है कि ये मिले, ये ठीक से मिले देखना, और हमें करते हैं. माहौल गांव के जो कोली समाज के लोग हैं वो आपके पास अपनी शिकायत लेकर आए क्योंकि जितना ये नाले कचरा है पूरा समुद्र में जाता है, उससे कैसा रोका जा सके? उनको उनका ये कहना है कि ये जो बरसात के पहले जो काम किया जाता है प्री मानसून, ये क्लीनिंग का अच्छा ही है, उसका वो स्वागत ही करते हैं, लेकिन इस तरह का काम साल में और 3-4 दफा हो ये उनकी दरख्वास्त है. क्योंकि ये एक बार हो जाने के बाद में अगर वो नहीं होता है तो ये बहने वाला जो कचरा है, जो फ्लोटिंग है, जो थोड़ा लोगों ने भी समझना चाहिए कि जो हमको नहीं चाहिए वो चीजें जो नाले में डालते हैं उससे किसका नुकसान होता है, खुद का भी नुकसान होता है और लोगों को तो दिक्कत होती ही है, सभी पूरे मुंबई के लोगों को दिक्कत होती है. तो यहाँ पे जो हमारे मछुआरे लोग, भाई लोग हैं, उनके लिए वहाँ पे उनको फिशिंग के लिए बहुत प्रॉब्लम हो जाता है, जबकि उनको कोई एक्सेस ही नहीं मिलता, पानी में ये सब गंदगी रह जाती है. तो उसके लिए भी उपाय किस तरह से करना है वो BMC वाले. एक सवाल और है कि जब शिवसेना का महापौर थे, शिवसेना का सत्ता था महानगर पालिका, इस दौरान मैं ये कहूँगा कि राजनीतिक कोई बात करने से कोई फायदा नहीं है. लोग जो इस तरह से त्रस्त है उसके ऊपर ध्यान रख के करें, जो भी दायित्व उनका बना है. अब जो कोई महापौर बनी है तो वो भी इसमें रुचि ले रही है, होगी, और वो भी अपना दायित्व संभालना उनका भी कर्तव्य करेंगे, सब मिलके करेंगे. इसमें किसी के ऊपर टिप्पणी करना ठीक नहीं है क्योंकि लोग इससे तंग आ गए हैं. लोग कह रहे हैं भाई राजनीति अलग रखो, हमारे लिए जो सुविधा है हमको हमारे लिए करो. अभी आपका मुंबई कमिश्नर से बात हुआ है, क्या लगता है कब तक ये नाला से सफाई होगी? कमिश्नर जी भी बहुत सतर्क है, उनका पूरा ध्यान इस पर है कि किस तरह से लोगों को असुविधा ना हो बरसात के टाइम पे, और वो जो भी कदम, जो भी सुविधाओं के मिलने के लिए लोगों की जो सूचनाएं आती है, कहाँ पे काम कम हो रहा है, कोई एजेंसी काम ठीक से नहीं कर रही है, वहाँ पे बदलाव या वहाँ पे सतर्कता से ज्यादा सूचना देना, उनके पास से काम करा के लेना, ये पूरी BMC के ऊपर की टीम भी कर रही है और करनी ही चाहिए क्योंकि वो दायित्व BMC का है. BMC कभी नहीं कह सकता कि भाई वो प्राधिकरण है, कॉर्पोरेशन है, उनकी जिम्मेदारी ऑटोनॉमस है. तो जो भी उनके पास सशक्ता या जो भी उनके पास सुविधाएं देने की क्षमता है वो देनी चाहिए. वॉर्ड ऑफिसर साहेब, एक मिनिट. भोसले साहेब काय सांगणार आहे? हे नाल्याची जी सफाई ते कधीपर्यंत होऊन जाणार आहे का? नाल्याची सफाई 31 मे पर्यंत आमचा प्रयत्न राहील की संपूर्ण नाल्याची सफाई करण्यात येईल. छोट्या नाल्याचं जवळजवळ 95% काम झालेलं आहे. मोठ्या नाल्याचे आपल्याला कल्पना आहे की थोडीशी समस्या होती, पण तेही आम्ही पिकअप घेतलेलं आहे.